पिंपरी चिंचवड शहरातील कुदळवाडी परिसरातील पिंपरी चिंचवड नगरपालिका जवळपास 5,000 अधिकृत बांधकामावर बुलडोझर लावून पत्राशेड बांधकाम काढून टाकण्याची कारवाई करत आहे। शेकडो जेसीबी मशीन आणि बुलडोझर लावून तसेच मोठा फौज पाटा लावून पिंपरी चिंचवड नगरपालिका पिढ्यानपिढ्यापासून कुदळवाडी परिसरात व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना कायद्याचा धक्का दाखवत कारवाई करत आहे। जवळपास 250 एकर वरील 1500 पेक्षा जास्त बेकायदा बांधकामे पिंपरी चिंचवड नगरपालिकेने जेसीबी आणि बुलडोझर लावून जमीनदोस्त केली। आमचे योग्य पुनर्वसन न करता आणि स्क्रिप्ट मॅनेजमेंट यास गार्ड उपलब्ध करून न देता नगरपालिका आमच्यावर सीडबद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप कुदळवाडीतील परिसरातील व्यापारी व्यावसायिक करत आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील ऑटोमोबाईल आणि इंडस्ट्री हब अशी ओळख आहे। या इंडस्ट्रीमधील मोठ्या प्रमाणात स्क्रॅप निघतं। इंडस्ट्रीमधून निघणारे स्क्रॅप खरेदी करणारी आणि त्यावर प्रक्रिया करणारी सर्वात जास्त दुकाने ही कुदळवाडी परिसरातील आहेत। मात्र महापालिका पिढ्यानपिढ्यापासून व्यापाऱ्याच्या कायद्याचा धाक दाखवून त्यांना व्यवसाय संपुष्टात आणत आहे। पिंपरी चिंचवड येथील कुदळवाडी भागात सुरू असलेल्या अधिकृत बांधकाम निष्कासनाच्या मोहिमेअंतर्गत आज अखेरपर्यंत 2,29,000 चौरस फूट क्षेत्रफळावर पसरलेले 2,845 अनधिकृत बांधकाम विनष्ट करण्यात आले आहेत। तर या मोहिमेदरम्यान 465 एकर भूभागावर अतिक्रमण निष्कर्षणाची कारवाई करण्यात आली असून या कारवाई यापुढेही चालू राहणार आहे। आजच्या मोहिमेअंतर्गत आयुक्त संदेश प्रदीप जांभळे पाटील कारवाईदरम्यान 16 पोकलेन, 8 जेसीबी, 1 क्रेन आणि 4 कंटर यांचा वापर निष्कासनपणे करण्यात आला। तसेच नगरपालिकेचे 4 कार्यकारी अभियंते, 16 अभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे 180 जवान, 600 पोलीस कर्मचारी आणि मजूर यांचा समावेश होता। सुरक्षेसाठी 3 अग्निशमन वाहने आणि 2 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या। महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेतून कुदळवाडी येथे नियोजित विकास आराखडे आणि नागरिक सुविधा जागेवरील अतिक्रमणे हटवण्यासाठी अतिक्रमण निष्कासनाने कारवाई करण्यात येत आहे। यापुढे ही कारवाई अशी सुरू असल्याची माहिती शेखर सिंग यांनी दिली आहे।